नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर आढावा घेऊया। 25 मे रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, तसेच विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल काही भागामध्ये। तसेच काही भागामध्ये विजांच्या गडगडाटासह हलके ते मध्यम पाऊस राहील। पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलक्यात हलके पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह हलके ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रत्नागिरीच्या भागामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील। रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलक्यात हलके पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच काही भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील। ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलके ते मध्यम हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे पालघर जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावतीच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलके ते हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। तसे काही भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील। तसे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच काही भागामध्ये तसे जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे बीडच्या भागामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। तसे विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल।